आज आपण आपल्या किचनमध्ये बनवत आहोत झणझणीत मेथीचं पिठलं. तर काय आहे ना मंडळी, जेव्हा आपण मेथीची भाजी बनवतो ना, तर ती अगदी शिजून एवढी होऊन जाते आणि ती कुणाला पुरतही नाही. तर चला म्हटलं आज मेथीचं पिठलं बनवूया. हे मेथीचं पिठलं आहे ना भाताबरोबर खरंच खूप छान लागतं. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि यामध्ये आपण मेथीचा वापर केला आहे, त्याच्यामुळं ही रेसिपी आणखीनच पौष्टिक होऊन जाते. तर मेथी सगळ्यात आधी आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मी इथं खुडून घेतलेली आहे आणि हिला धुवून आपल्याला ही एकदम बारीक चिरून घ्यायची आहे. तर मी तर ही मेथी धुवून घेतलेली आहे. आता आपण बारीक चिरून घेऊया. आता पिठलं म्हटल्यानंतर आपल्याला कढीपत्ता तर पाहिजेच. त्याचबरोबर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे. 4-5 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. एक लसणाचा मोठा गड्डा घेतलेला आहे. हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर आणि धना-जिरा पावडर घेतलेली आहे. सगळ्यात आधी आपल्याला हे बेसन थोडंसं भाजून घ्यायचं आहे. तर हे मी कढईत बेसन भाजून घेते. आपण हे बेसनाचं पीठ जेव्हा भाजून घेतो ना, तर पिठलं अगदी छान मोकळं होतं. नाहीतर ते असं पिचपिचीत होऊन जातं. तर त्यासाठी आपल्याला हे बेसनाचं पीठ थोडंसं मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 1 वाटी मी इथं बेसनाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये किती लोकं आहेत त्यानुसार तुम्ही बेसनाचं पीठ कमी जास्त करू शकता. तर आता हे बेसनाचं पीठ मी 5 मिनिट छानपैकी भाजून घेतलेलं आहे. तर आता आपण हे कढईमधून काढून घेऊया आणि फोडणीची तयारी करून घेऊया. फोडणीसाठी आपल्याला पळीवर तेल ॲड करायचं आहे कढईमध्ये. तर कढई मी आधीच गरम करायला ठेवली होती गॅसवर. आता आपण एक पळी यामध्ये तेल ॲड करून घेऊया. या मेथीच्या पिठल्यासाठी ना थोडंसं जरा जास्तच तेलाचा वापर करायचा आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला थोडीशी मोहरी ॲड करायची आहे. मोहरी तडतडली की जिरे ॲड करायचे आहेत. तर सगळ्यात आधी आपण इथं अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर जिरे आपण अर्धा चमचा घेतलेला आहे. जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता जास्तीचा ॲड करायचा आहे. कढीपत्ता तुम्ही भरपूर वापरू शकता. त्यानंतर इथे मी 4 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा ॲड केलेल्या आहेत. आता ते कढीपत्ता आणि मिरच्या चांगल्या तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर लसूण आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. तर लसणाचा इथं आपण वापर जास्त करणार आहोत. पिठल्यामध्ये लसूण, कढीपत्ता, जिरे मोहरीची फोडणी आणि मिरची तर आवश्यकच असते. तर त्यासाठी इथं मी लसूण ठेचून थोडासा जास्तीचा घेतलेला आहे. तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. लसूण आणि हिरवी मिरची छानपैकी तेलामध्ये परतली गेलेली आहे. आता ह्यामध्ये आपण कांदा ॲड केलेला आहे. कांदा पण तांबूस कलरचा होईपर्यंत आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे. आता काही जण काय करतात ना, की पिठल्यामध्ये कांदा घालत नाहीत, पण मी इथं कांदा घातलेला आहे. तर कांदा तांबूस कलरचा झालेला आहे. आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा तेलामध्ये फ्राय करायची आहे. कोथिंबीर तेलामध्ये फ्राय केल्यामुळे त्याची एक चव छान लागते. आता ह्यामध्ये हे जे मसाले आहेत ते ॲड करायचं आहे. मसाल्यामध्ये मी घेतलेलं आहे हळद, लाल मिरची पावडर म्हणजेच आपला कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर धना जिरा पूड ती पण मी घरामध्येच बनवली होती आणि थोडंसं मीठ. हे सगळे मसाले आपण तेलामध्ये फ्राय केलेले आहेत. आता ही चिरलेली जी मेथी आहे ती आपण ह्यामध्ये ॲड करायची आहे. ही मेथी आपल्याला तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे मसाले आहेत ते व्यवस्थित या मेथीला लागतील. आणि त्याच्यानंतरच आपण ह्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. यामध्ये पाणी थोडंसं जास्त ॲड करायचं आहे, म्हणजे आपल्याला पिठलं थोडंसं लतपतीत बनवायचं आहे, म्हणजेच थोडंसं पातळसर बनवायचं आहे. कारण हे पिठलं आपल्याला भाताबरोबरसुद्धा खाता येईल. पाण्याला उकळी आलेली आहे. आता ह्यामध्ये आपण ॲड करायचं आहे भाजून घेतलेलं बेसनाचं पीठ. तर बेसनाचं पीठ आपल्याला एकदम ॲड नाही करायचं, थोडं ॲड करायचं आहे आणि असं विस्करच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यामधल्या ज्या गुठळ्या आहेत त्या नाहीशा होतील किंवा ह्यामधल्या ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या विरघळून जातील. आता राहिलेलं पीठसुद्धा मी इथं ॲड केलेलं आहे. आता व्यवस्थित विस्करच्या साहाय्यानं सगळं मिक्स करून घेऊया. बेसन पीठ घातल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की पाणी कमी आहे, तर पाणी गरम करून तुम्ही ह्यामध्ये पुन्हा ॲड करू शकता. हे जे मेथीचं पिठलं आहे ना, अगदी फडफडीतसुद्धा आपण बनवू शकतो, म्हणजे सुक्कं बनवू शकतो, म्हणजे आपण प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकतो. पण इथं मला हे पिठलं भाताबरोबर खायचं आहे, तर त्यासाठी मी इथं हे पिठलं थोडंसं पातळसरच ठेवलेलं आहे. त्यामध्ये मला थोडंसं पाणी कमी वाटत होतं, म्हणून मी पाणी गरम करून ॲड केलेलं आहे. पाणी गरम करूनच ॲड करायचं आहे तुम्हाला. आता ह्याला उकळी आलेली आहे. आता आपण ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करूया. कोथिंबीर आपण आधीसुद्धा ॲड केली होती. कोथिंबीरीचा जेवढा जास्त वापर कराल तेवढं चांगलंच आहे. आता झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं आपल्याला ही जे पिठलं आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता
या पिठल्याला छानपैकी उकळी आलेली आहे, म्हणजेच आपलं हे जे पिठलं आहे ते छानपैकी शिजलं गेलेलं आहे. तर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे पिठलं शिजताना गॅसचा फ्लेम आपल्याला कमीच ठेवायचा आहे. मंद आचेवरच हे आपल्याला पिठलं शिजवून द्यायचं आहे. तयार आहे गरमागरम झणझणीत आणि चमचमीत मेथीचं पिठलं. हे मेथीचं पिठलं गरम गरम भाताबरोबर तर अप्रतिम लागतं. हे पिठलं तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, फुलक्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतं. हे असं झणझणीत आणि चमचमीत मेथीचं पिठलं गरम गरम भाताबरोबर तर खूप छान लागतं. बरोबर जर कांदा असेल तर सोन्याहून पिवळं. तर अशा पद्धतीनं हे चमचमीत झणझणीत मेथीचं पिठलं तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. तर मंडळी, कशी वाटली ही पारंपरिक मेथीचं पिठल्याची रेसिपी? तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर ही रेसिपी तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. तर भेटूया अशाच पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.